बघा, एका व्यक्तीच्या मासिक पगारापैकी 10% घरभाडे कपात होते, त्यानंतर शिल्लक रकमेच्या 20% प्रवासावर खर्च होता, त्यानंतर शिल्लक रकमेच्या 20% आयकर भरती आणि त्यानंतर शिल्लक रकमेच्या 10% कपड्यावर खर्च होतो. शेवटी त्याच्याकडे 15,552 रुपये राहतात. तर त्या व्यक्तीचा मूळ पगार किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? शिल्लक रकमेच्या सूत्र समीकरणाचा अवलंब न करता आणि वाया वेळ न दवडवता या प्रश्नाला सोपं कसं करता येईल सर, हा जो तुमचा प्रश्नामध्ये त्या व्यक्तीचा मूळ पगार विचारला. त्या व्यक्तीचा मूळ पगार इथं आम्ही यक्स रुपये समजायचा. आता या प्रश्नाला सोपं कसं करायचं सर? साधी आणि सोपी गोष्ट, त्या व्यक्तीच्या पगाराच्या, लक्ष द्या, त्या व्यक्तीचा पगार आम्ही यक्स समजला, पगाराच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. व्यक्ती पगारापैकी 10% घरभाडं भरतो. मग आता 10% ही घरभाड्याची रक्कम वजा करून उरलेली रक्कम काय, तर 90/100 असेल. लक्ष द्या, 100चे 10% 10, 100तून वजा केल्यानंतर उरलेली रक्कम काय असेल? 90/100 अशा पद्धतीची मांडणी. घर भाडं 10% कपात केल्यानंतर उरणारी रक्कम इथं मांडली वाकसरनं. परत हा व्यक्ती शिल्लक रकमेच्या 20% प्रवासावर खर्च करतो. 20% प्रवासावर खर्च होऊन उरणारी रक्कम 80/100. हे 20% प्रवास खर्च. पुढं चला, याला गुणीला परत शिल्लक रकमेच्या 20% आयकर, म्हणजे याची मांडणी 20% आयकर भरून उरणारी रक्कम 80/100. परत शिल्लक रकमेच्या 10% कपड्यावर खर्च, 10% कपड्यावरील खर्च वजा करून उरणारी रक्कम 90/100, म्हणजे 10% हा कपड्यावर खर्च. शेवटी त्याच्याकडं 15,552 रुपये उरतात. 15,552 रुपये त्या व्यक्तीकडं उरतात. त्या व्यक्तीचा मूळ पगार किती असा प्रश्न. लेकरांनो, या शून्यासाठी हा शून्य, या शून्यासाठी हा शून्य, या शून्यासाठी हा शून्य आणि या शून्यासाठी हा शून्य घालवा. पुढं चला, यक्स गुणीला 9/10, इथं गुणीला 8/10, परत गुणीला 8/10, इथं 9/10. समोर त्या व्यक्तीकडे उरणारी ही रक्कम दर्शवा. आता अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशाचा छेदाछेदाचा होतो. म्हणजे 9 × 8 × 8 गुणीला 9 भागीला 10 गुणीला 10 गुणीला 10 गुणीला 10. समोर व्यक्तीकडील उर्वरित रक्कम. लेकरांनो, अंशातील हा गुणाकार 5,184 येतो. वाटल्यास करून पहा. छेदातील गुणाकार 10,000. हे एवढ्या लवकर केलं कसं सर तुम्ही? दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं दिलेलं एक्सप्लेन डोक्यामध्ये ताजं असते, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. आता यक्स बराबर, लक्ष द्या, या एक्सला आम्ही इथंच न एकटं करता इथं गुणीला राहू द्या. आता एक्सला एकटं करा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना छेदस्थानी असेल, अंशस्थानी असेल, छेदस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. हा भाग जातो लेकरांनो 3 म्हणजे यक्स बराबर 3 गुणीला हे 10,000 आणि हा गुणाकार 30,000 रुपये. यक्स म्हणजे 30,000 आलं बाबा. म्हणजे यक्स आम्ही त्या व्यक्तीचा पगार गृहीत धरला, त्या व्यक्तीचा मूळ पगार आम्ही यक्स गृहीत धरला आणि यक्सची व्हॅल्यू 30,000 आली. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीचा मूळ पगार किती? 30,000. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. मासिक उत्पन्न ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.